झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक 2 जून 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। येरमाळा परिसरात एका माथेफिरूने नागरिकावर करीत आहे हल्ला। या हल्ल्यात दत्तात्रेय बारकुल 55 वर्षीय इसम झाले गंभीर जखमी। हल्ल्यामुळे येरमाळा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले। माथेफिरूवर कारवाईची होत आहे मागणी। धाराशिव शहरात लग्नाचे आमिष दाखवून 37 वर्षीय महिलेवर केला 7 वर्षे अत्याचार। कोठे तक्रार करशील सर देत होता जीवे मारण्याची धमकी। हा प्रकार सुरू होता 2011 पासून। शेवटी 7 वर्षे त्रास सहन करून 1 जून रोजी शहर पोलीस ठाणे धाराशिव येथे विविध कलमाखाली व अट्रॉसिटी ॲक्टनुसार झाला गुन्हा दाखल। उस्मानाबाद, लातूर, बीड मतदारसंघाची महायुती व महाविकास आघाडीसह 7 अपक्ष उमेदवार रिंगणात। मान्यताप्राप्त पक्षाचा एकही पक्ष नाही। आघाडी व युतीचे आहेत हे उमेदवार। लढतीचे चित्र मात्र माघारी उमेदवारी अर्ज माघारीनंतरच होणार स्पष्ट। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सोलापूर आणि इतर ठिकाणच्या डीजेवर धाराशिव शहर पोलिसांची कारवाई। दर्गा, उरूस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती या मिरवणुकील डीजेवर कारवाई झालेली डीजे आहेत शहर पोलीस ठाणे येथे 5 ते 2 महिन्यापासून धुळकात पडून। प्रतिबंधित गुटखा तंबाखूजन्य पदार्थ विक्री धारकावर धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई। 9 ते 12 आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून अनेक ठिकाणी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन मारत आहेत। अनेक ठिकाणावर धाडी। कसबे तडवळे येथे सुट्ट्या पैशाच्या कारणावरून वाहक व चालकास केली बेदम लाथाबुक्क्याने मारहाण। बसमध्येच हा प्रकार घडला। ढोकी पोलीस ठाण्यात सौदागर होगले विरोधात गुन्हा दाखल। नांदेड जिल्ह्यातील वाहक सुरोसे यांनी केला आहे। तळम शहर व कनेरवाडी येथे लग्नाच्या कार्यक्रमात 2 गटात जेवण वाढण्याच्या कारणावरून लोखंडी पाईप व सळईने व बियर बाटलीने एकमेकावर मारहाण। कळंब पोलीस ठाण्यात दोन्ही ठिकाणचे एकमेकावर गुन्हे दाखल। धाराशिव जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याने दिला अंदाज, तर मराठवाड्यात राहील ढगाळ वातावरण। लाडक्या अपात्र बहिणीकडून रक्कम वसूल केली जाणार नाही, मात्र 14,000 पुरुष व इतर यांच्याकडून केली जाईल ही उचललेली रक्कम वसूल। बस स्थानकावरील चोऱ्याचे काही प्रकार थांबेना। तुळजापुरात नांदेड बसमध्ये चढत असताना 50,000चे मिनी गंटन गायब। तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल।